या व्हिडिओमध्ये आपण 11th जे बायोलॉजीचा चॅप्टर चालू आहे आपला बॉडी फ्लुइड आणि सर्क्युलेशन त्याचा ECG वाला टॉपिक पाहणार आहोत. इलेक्ट्रोकार्डिओग्राफ ECG वाला टॉपिक पाहणार आहोत. बघा NCERT मधून इलेक्ट्रोकार्डिओग्राफ NCERT रीडिंग करणार आहोत आपण. बघा You are probably familiar probably म्हणजे अशी शक्यता आहे आणि फॅमिलियर म्हणजे तुम्हाला ओळख असेल विथ दिस सीन फ्रॉम अ टिपिकल हॉस्पिटल टेलिव्हिजन शो. तर कोणताही टिपिकल हॉस्पिटल टेलिव्हिजन शो म्हणजे कोणताही जर तुम्ही शो पाहिला असेल टी व्हीवर आणि त्याच्यामधल्या हॉस्पिटलमधली जर सीन दाखवली असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल कधी सीनमध्ये की एक पेशंट असते. अ पेशंट इज हुक्ड अप म्हणजे त्याला जोडलेलं आहे. कशाला जोडलेलं आहे? मॉनिटरला. मॉनिटर म्हणजे जे स्क्रीन असते त्याला म्हणतात मॉनिटर. मॉनिटरिंग मशीन दॅट शोज वोल्टेज ट्रेसेस. तर मॉनिटरिंग मशीन त्या स्क्रीनवर काय दिसते? तर वोल्टेजचे ट्रेस दिसतात. ट्रेस वोल्टेज कमी जास्त व्हायलेलं ऑन अ स्क्रीन अँड मेक्स द साऊंड. आणि कोणता आवाज येते? पीप 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 असा लाईक आवाज जेव्हा येते तर तुम्ही पिक्चरमध्ये पाहिला असेल ICU मधल्या सीनमध्ये. ॲज द पेशंट गोज इन टू कार्डियक अरेस्ट. आणि पेशंट कसा जाते मग त्या टाईममध्ये समजा हार्ट अटॅक वगैरे येत असेल कार्डियक अरेस्टमध्ये जात असेल तर असा पीप 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 आणि पीप आवाज यायला लागते आणि मग डॉक्टर वगैरे येतात. धिस टाईप ऑफ मशीन त्या मशीनला काय म्हणतात? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. तर मशीनचं नाव मशीनचं जे नाव आहे ते आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ते महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. मशीनचं नाव आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. हे बघा हे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. आणि जे मशीन काढते मशीन जे तयार करते त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोकार्डिओग्राम. जे तुमच्या कागदावर वगैरे जे ग्राफ काढून देतात ना तर ते असं जे ग्राफ दिसते त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतात. आणि जे ते ग्राफ जी मशीन तयार करायली तिला काय म्हणतात? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. तर मशीनचं नाव आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. आणि जी मशीन जे तयार करते स्क्रीनवर किंवा कागदावरही छापून देता येते तर त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ECG इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफिकल म्हणजे ग्राफच्या स्वरूपात केलेलं. रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? मांडणी ऑफ इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द हार्ट. तर हार्टमध्ये हृदयामध्ये जे इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी होत असते त्याचं रिप्रेझेंटेशन आहे ग्राफच्या स्वरूपात की वोल्टेज कधी कमी जास्त होतात त्याची मांडणी जी केलेली असते ग्राफच्या स्वरूपात. ड्युरिंग अ कार्डियक सायकल. एक कार्डियक सायकलच्या दरम्यान काय काय होते ते बघायचं आपल्याला. टू ऑप्टेन अ स्टँडर्ड ECG. तर ECG आपल्याला ऑप्टेन करण्यासाठी ॲज शोन इन द फिगर 15.3. बघा ही फिगर 15.3 बघा याच्यात स्टँडर्ड एक ECG आहे तर हे असं आहे. तर ही अशी जी ECG दिसायली तुम्हाला हे ऑप्टेन करण्यासाठी म्हणजे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागते? अ पेशंट इज कनेक्टेड टू द मशीन. तर पेशंटला मशीनला जोडावं लागते विथ 3 इलेक्ट्रिकल लीड्स. तर तिला 3 लीड जोडावं लागतात. आणि ते 3 लीड कुठं जोडतात? बघा इलेक्ट्रिकल लीड कुठं जोडतात? एक जोडतात 1 टू ईच रिस्ट. रिस्ट म्हणजे मनगटाला. तर 2 मनगट असतात तर दोन्ही मनगटाला 2 प्रत्येकाला एक आणि अँड टू द लेफ्ट अँकल. आणि एक कुठं जोडतात? लेफ्ट अँकलला. तर अशा 3 एक मनगटाला एक आणि एक अँकलला म्हणजे खाली पायाच्या घोट्याजवळ अशा 3 जोडतात. दॅट कंटिन्युअसली मॉनिटर द हार्ट ॲक्टिव्हिटी. आणि हे लगातार काय करतात? इलेक्ट्रिकल लीड्स हृदयाची ॲक्टिव्हिटी मॉनिटर करतात त्याच्यावर लक्ष ठेवतात. फॉर अ डिटेल्ड इव्हॅल्युएशन. आणि याच्याहून जास्तच आपल्याला डिटेल पाहिजे असेल ऑफ द हार्ट्स फंक्शन तर हृदयाचं कार्याचं अजून जास्त डिटेलमध्ये पाहायचं असेल तर मल्टिपल लीड्स आर अटॅच टू द चेस्ट रिजन. तर छातीवर काही जास्त अजून मल्टिपल म्हणजे एकापेक्षा जास्त लीड्स लावतात याच्यापेक्षा जास्त डिटेल काढायची असेल तर. हिअर वी विल टॉक ओनली अबाउट स्टँडर्ड ECG. आणि आपण फक्त कोणत्या ECG बद्दल बोलणार आहोत? स्टँडर्ड ECG ज्या त्यामध्ये फक्त किती लीड लावलेले असतात? तर 3 1 टू ईच रिस्ट आणि एक कुठं लेफ्ट अँकलला. डिटेलवाला आपण नाही पाहणार. बघा ईच पीक म्हणजे काय? हे चढ. हे जे चढ आहे असा
Each peak in the ECG is identified with a letter from P to T that corresponds to a specific electrical activity of the heart. बघा, प्रत्येक जे पीक येणार आहे म्हणजे चढ येणार आहे ECGवर ते P पासून T पर्यंत इंग्लिश अल्फाबेटिकलमधल्या लेटरनं त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि पीक काय दाखवणार आहे? इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे हार्टमधली. काही ना काही हार्टमध्ये इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी व्हायली त्या टाईमला हे पीक येणार आहेत, हे चढ येणार आहेत. बघूत आता पहिलं एक काय दाखवलं आहे आपल्याला त्यानं, पी वेव्ह. द पी वेव्ह रिप्रेझेंट्स द इलेक्ट्रिकल एक्सायटेशन. द इलेक्ट्रिकल एक्सायटेशन त्यालाच काय म्हणतात? डिपोलरायझेशन. जेव्हा कोणी इलेक्ट्रिकल एक्साइट होते त्याला काय म्हणतात? डिपोलरायझेशन. नॉर्मली पोलरायझड असतात आणि डिपोलरायझेशन म्हणजे काय होते? पोलॅरिटी रिव्हर्स होते, त्यालाच इलेक्ट्रिकल एक्सायटेशन म्हणतात ऑफ द ॲट्रिया. आणि ॲट्रियाचं इलेक्ट्रिकल एक्सायटेशन झालं म्हणजे इलेक्ट्रिकल करंट ॲट्रियामध्ये आला जेव्हा पहिल्यांदा येते, सायनो ॲट्रियल नोड इलेक्ट्रिकल ॲक्शन पोटेन्शियल तयार करते आणि ॲट्रिया काय होते? एक्साइट होते. तर त्या टाईमला कोणती वेव्ह येते? त्याला पी वेव्ह म्हणतात. म्हणजे इथं थोडंसं बघा चढल्या जाते. विच लीड टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ बोथ द ॲट्रिया. तर त्यामुळं बघा दोन्ही ॲट्रिया काय होतात? कॉन्ट्रॅक्ट होतात. त्यालाच काय म्हणतात? ॲट्रियल सिस्टोल. द QRS कॉम्प्लेक्स. बघा आता थोड्या वेळ काहीच झालं नाही इथून इतकं जाईपर्यंत, एवढा वेळ शांत राहिले, हृदयात कोणतीच इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी झाली नाही. कारण यावेळेस फक्त ॲक्शन पोटेन्शियल तुमचा काय होऊ लागला? फक्त ट्रॅव्हल होऊ लागला, ट्रान्समिट होऊ लागला ॲट्रियापासून कुठपर्यंत? वेंट्रिकलपर्यंत. म्हणून हृदयात काहीच होत नाही एवढ्या वेळ. मग QRS कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन म्हणजे परत तेच एक्सायटेशन ऑफ द वेंट्रिकल्स. तर वेंट्रिकल्सचं हे दाखवते हे QRS कॉम्प्लेक्स. बघा हे या Q पासून हे R आणि हे S. तर इथलं बघा थोडंसं जास्त वेळ चालते हे एक्सायटेशन. तर पूर्ण वेंट्रिकलला लगातार एक्साइट व्हायला काय लागते? वेळ लागते. विच इनिशिएट द वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. द कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट्स शॉर्टली आफ्टर Q. बघा हे Q झाल्यानंतर लगेचच इथून कॉन्ट्रॅक्शन चालू होते, तर इथून वर चढायला चालू होते Q पॉईंट नंतर. अँड मार्क्स द बिगिनिंग ऑफ द सिस्टोल. बघा सिस्टोलची बिगिनिंग चालू झाली. कोणती सिस्टोल? वेंट्रिक्युलर सिस्टोल. कोणता सिस्टोल? वेंट्रिक्युलर. म्हणजे वेंट्रिकल काय व्हायला लागलेत? वेंट्रिक्युलर सिस्टोलची बिगिनिंग झाली आहे, चालू झाले. वेंट्रिकल आता सिस्टोलमध्ये म्हणजे कॉन्ट्रॅक्ट व्हायला चालू झालं आहे, पूर्ण कॉन्ट्रॅक्ट झालं नाही. क्यू पॉईंटला वेंट्रिक्युलर सिस्टोल चालू झाला आहे. ओके. आणि मग नंतर हे इथून Q पॉईंटपासून वेंट्रिक्युलर सिस्टोल चालू होणार, हळूहळू अजून कॉन्ट्रॅक्ट व्हायला R पॉईंटपर्यंत बघा सगळ्यात जास्त कॉन्ट्रॅक्ट होते. आणि नंतर मग R पॉईंटपासून परत मग हळूहळू कॉन्ट्रॅक्शन कमी होते आणि रिलॅक्स होते. द टी वेव्ह रिप्रेझेंट द रिटर्न ऑफ वेंट्रिकल्स फ्रॉम द एक्सायटेड टू द नॉर्मल स्टेट. बघा मग हे टी इथून हे पॉईंटपर्यंत अजूनही ते एक्सायटेडच आहे वेंट्रिकल, आणि इथं थोडंसं वर गेलं तर हे या पॉईंटला ते काय होते? वेंट्रिकल या टी पॉईंटला काय येते? नॉर्मल येते. बघा तर इथं लाईन वाचा, ही लाईन जशाला तशी लक्षात ठेवा. ही टी वेव्ह रिप्रेझेंट द रिटर्न ऑफ वेंट्रिकल्स फ्रॉम एक्सायटेड टू नॉर्मल स्टेट. आणि नॉर्मल स्टेटलाच काय म्हणतात? रिपोलरायझेशन. एक्सायटेशनला काय म्हणतात? डिपोलरायझेशन. द एंड ऑफ द टी वेव्ह मार्क्स द एंड ऑफ सिस्टोल. आणि बघा हे सिस्टोल कुठं संपते? या टी वेव्ह टीला. एंड ऑफ टी वेव्ह मार्क्स द एंड ऑफ सिस्टोल. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन कुठं संपते? इथं संपते. तर इथं कॉन्ट्रॅक्शन चालू झालेलं Qला कुठं संपते? टीला संपते. ऑब्वियसली बाय काउंटिंग द नंबर ऑफ QRS कॉम्प्लेक्सेस दॅट ऑकर इन अ गिवन टाईम पिरियड. बघा एका गिवन पिरियड टाईममध्ये, समजा मी टाईम पिरियड दिला तुम्हाला 1 मिनिट, 1 मिनिटमध्ये तुम्ही जर हे वरचे QRS कॉम्प्लेक्स जर मोजले तर तुम्हाला एका ठोक्यामध्ये QRS कॉम्प्लेक्स किती दिसणार? 1 दिसणार. तर एका मिनिटामध्ये जर तुम्हाला 70 QRS कॉम्प्लेक्स दिसले तर एका मिनिटात किती ठोके पडले म्हणतात तुम्ही? 70. तर QRS कॉम्प्लेक्स तुम्ही मोजणार ठोके मोजायसाठी. ऑब्वियसली बाय काउंटिंग द नंबर ऑफ QRS कॉम्प्लेक्सेस दॅट ऑकर इन अ गिवन टाईम पिरियड वन कॅन डिटरमाइन म्हणजे ठरू शकते हार्ट बीट रेट, तर हृदयाच्या ठोक्याचा रेट ठरू शकते ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. सिन्स द ECGs ऑप्टेन फ्रॉम डिफरंट इंडिव्हिज्युअल्स हॅव रफली द सेम शेप. बघा वेगवेगळ्या लोकांकडून जर आपण सगळ्यांना वेगवेगळ्या माणसांना जरी लावला तरी शेप हेच येते, हेच शेप येते असा.
हॅव सेम शेप इंडिकेट्स पॉसिबल कुठे गेलं सेम शेप फॉर अ गिवन लीड कॉन्फिगरेशन. लीड कॉन्फिगरेशन म्हणजे काय की लीड कुठं कुठं लावल्यात, जसं एक दोन मनगटाला लावल्या आणि एक जर खाली अँकलला लावलं तरच असं येते, त्याला लीड कॉन्फिगरेशन म्हणतात. आणि मग बाकी छातीला वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी लीड लावल्या तर वेगवेगळं दिसणार तुम्हाला ते. एनी डेव्हिएशन, डेव्हिएशन म्हणजे फरक, याच्यापेक्षा जर वेगळा शेप दिसला ECGचा फ्रॉम धिस शेप, या शेपपेक्षा जर वेगळा, डेव्हिएशन म्हणजे फरक, वेगळं काही दिसलं या शेपपेक्षा वेगळं, तर पॉसिबल ॲबनॉर्मॅलिटी ऑर डिसीज, तर त्याच्यावरूनच काय कळते, रोग कळते की काहीतरी हृदयाचा बाबा रोग आहे, कारण हृदय मग बरोबर काम करण झाले. हेन्स इट इज ऑफ ग्रेट क्लिनिकल सिग्निफिकन्स. क्लिनिकल म्हणजे डॉक्टर लोकांच्या खूप सिग्निफिकंट आहे, म्हणजे महत्त्वाचं आहे, कारण डॉक्टर लोक हृदय बरोबर काम करायलेत की नाही याच्यावरूनच समजते त्यांना, कारण हे शेप जवळपास नेहमी सेम येते आणि हे जर शेप वेगळा यायला तर याचा अर्थ हृदयामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी झालेली आहे. तर एवढंच लक्षात ठेवा तुम्हाला. QRS कॉम्प्लेक्स काय दर्शवते, QRS कॉम्प्लेक्स रिप्रेझेंट डिपोलरायझेशन ऑफ द वेंट्रिकल्स. आणि हे P वेव्ह काय दर्शवते, P वेव्ह दर्शवते एक्सायटेशन, त्यालाच डिपोलरायझेशन म्हणतात कोणाचं, ॲट्रियाचं. आणि T, हे T काय दर्शवते तुमचं, T वेव्ह मार्क्स द एंड ऑफ सिस्टोल. T वेव्ह काय दाखवते तुमचा, सिस्टोलची एंडिंग दाखवते. नोट्स बघूता. अ मशीन यूज टू ऑप्टेन इलेक्ट्रोकार्डिओग्राम, बघा जे काढले हे शेप असा, याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणतात त्या शेपला. आणि जी मशीन असते तिचं नाव काय असते, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, विच इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ऑफ द हार्ट ड्युरिंग कार्डियक सायकल. आणि मशीनचं नाव काय असते, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, फक्त शेवटी ग्राफ असते मशीनच्या नावामध्ये. स्टँडर्ड ECG सेटअप, तर ECG सेटअप कसा असते स्टँडर्ड, पेशंट कनेक्टेड, त्याला लावतात 3 इलेक्ट्रिकल लीड, 1 to each wrist, किती लावतात, 3 लावतात, प्रत्येक मनगटाला एक एक, तर 2 मनगटाला किती झाल्या 2, आणि एक कशाला लावली, अँकलला, म्हणजे खाली कशाला लावली, घोट्याला. आणि मल्टिपल लीड्स कॅन बी अटॅच टू द चेस्ट फॉर डिटेल इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन म्हणजे सगळी माहिती काढणे, डिटेलमध्ये जर तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं आहे, पूर्ण त्याचं चेकिंग करायची असेल तर मल्टिपल म्हणजे एकापेक्षा जास्त लावतात छातीला. ECG पिक्स अँड करस्पॉन्डिंग इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी, बघा कुठं कुठं पीक येतात आणि त्याचा काय काय अर्थ आहे ते बघायचं आहे आपल्याला. जसं बघा P वेव्ह म्हणजे P ठिकाणी जे पीक येते त्याचा अर्थ काय, रिप्रेझेंट्स इलेक्ट्रिकल एक्सायटेशन, की एक्साईट झाले, कोण एक्साईट झालं, ॲट्रिया. एक्सायटेशनलाच काय म्हणतात, डिपोलरायझेशन. आणि ॲट्रिया एक्साईट झाल्या त्यामुळे काय होते, ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन. तर P वेव्हच्या जागी काय होणार आहे, ॲट्रियल काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन होणार आहे, कारण इलेक्ट्रिकल एक्सायटेशन झाले. त्याच्यानंतर P वेव्हच्या नंतर पुढे काय येते, QRS कॉम्प्लेक्स. QRS कॉम्प्लेक्स काय रिप्रेझेंट करते, रिप्रेझेंट डिपोलरायझेशन ऑफ द वेंट्रिकल्स, म्हणजेच डिपोलरायझेशन म्हणजेच एक्सायटेशन. परत वेंट्रिकलचं एक्सायटेशन कोण रिप्रेझेंट करते, QRS कॉम्प्लेक्स. इनिशिएटिंग वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, आणि एक्साईट झाल्यावर वेंट्रिकल काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात. कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट शॉर्टली आफ्टर Q, आणि कॉन्ट्रॅक्शन कधी चालू होते, Q पासून, मार्किंग द बिगिनिंग ऑफ सिस्टोल. तर बघा हे जे सिस्टोल होणार आहे, वेंट्रिक्युलर सिस्टोल, त्याची बिगिनिंग कुठं होते विचारलं तर तुम्ही काय म्हणणार, Q जवळ. आणि T वेव्ह काय रिप्रेझेंट करते, T वेव्ह रिप्रेझेंट रिटर्न ऑफ द वेंट्रिकल्स टू द नॉर्मल स्टेट, रिपोलरायझेशन होते Tच्या जागी. द एंड ऑफ द T, आणि T जिथं संपते, मार्क्स द एंड ऑफ सिस्टोल, तिथं सिस्टोल संपते. सिस्टोल संपला म्हणजे कॉन्ट्रॅक्शन संपते, कॉन्ट्रॅक्शन संपलं म्हणजे रिलॅक्सेशन चालू होते, म्हणजे वेंट्रिकल काय होतात, रिलॅक्स होतात. टीच्या एंडला वेंट्रिकल काय होतात, रिलॅक्स होतात. आणि हार्टबीट कसे मोजतो आपण, हार्टबीट तर काय करतो आपण, QRS कॉम्प्लेक्स मोजतो गिवन पिरियड, टाईम पिरियडमध्ये, जे की नॉर्मली 1 मिनिट असते. 1 मिनिटामध्ये QRS कॉम्प्लेक्स मोजायचे, जेवढे QRS कॉम्प्लेक्स आहे तेवढा काय असते, हार्टबीट असते. क्लिनिकल सिग्निफिकन्स काय महत्त्व आहे दवाखान्यामध्ये, कारण ECGचा सगळ्या पेशंटचा, कोणत्याही माणसाला तुम्ही जर लावलं ते लीड्स, इलेक्ट्रिकल लीड्स, तर शेप कसा येते, सेम येते. आणि शेपमध्ये जर डिफरन्स आला तर समजून घ्यायचं की तुमचं काहीतरी हृदयाची ॲक्टिव्हिटी नॉर्मली चालू नाही आहे आणि काहीतरी हृदयामध्ये बिघाड झालेला आहे, काहीतरी डिसीज असू शकतो हृदयाचा.